इराणनं दिलेल्या प्रत्युत्तराचा IRGCनं व्हिडिओ जारी केलाय। अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं जोरदार मारा केलाय। आखाती देशातल्या अमेरिकेच्या तळांवर इराणनं मारा केलाय। तसंच इस्रायलच्याही अनेक भागात इराणकडून सातत्याने हल्ले सुरूच आहेत। युद्धाचा आजचा 12वा दिवस आहे, मात्र इराण कोणत्याही दबावासमोर झुकत नाहीये, शरण येण्याचं नावे घेत नाहीये। आखातातील युद्धानं संपूर्ण जगाला चिंताग्रस्त केलंय। आज 12व्या दिवशीही त्याच आक्रमकतेनं युद्ध सुरू आहे। अमेरिकेनं इराणच्या शाहिदी सुलेमानी श्रेणीच्या युद्धनौकेला लक्ष्य केलंय। अमेरिकेनं इराणी पाणबुडीवरही हल्ला करून ती नष्ट केली आहे आणि बंदरावर उभ्या असलेल्या लहान बोटींवर बॉम्ब हल्ला केला आहे। ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान अमेरिकेनं 50हून अधिक इराणी नौदलाच्या युद्धनौका बुडवल्याचा दावा होतोय आणि एकूण 5000हून अधिक इराणी लक्ष्यांवरही हल्ला केलाय। दुसरीकडे इस्रायलनं 400 इराणी लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा देखील होतोय। महायुद्धाच्या 12व्या दिवशी इराणनंही प्रत्युत्तर देणं सुरूच ठेवलंय। इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। इराणनं क्षेपणास्त्र युद्धाची 37वी लाट सुरू केली आहे। अमेरिका इस्रायली यांच्या 4 संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय। तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम फळ विक्रेत्यांवर पाहायला मिळतोय। नाशिक द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि सर्वाधिक द्राक्ष इतर देशांमध्ये निर्यात करणारा जिल्हा म्हणून देखील नाशिकची ओळख आहे। फळभाज्या, पालेभाज्या इतर देशात निर्यात करण्यात राज्यातील सर्वात अग्रस्थानी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत 50% घट झाली आहे। मागील वर्षी नाशिकमधून 1,31,000 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात होत होती। यंदा मात्र केवळ 65 ते 70,000 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे आणि त्यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। मागच्या वर्षीच्या मे आणि ऑक्टोबरमधल्या पावसामुळे द्राक्षाची जे काही प्रोडक्टिव्हिटी ती खूप कमी आलेली आहे। जवळजवळ 50% तुमचं आपल्याकडे द्राक्ष यावर्षी उत्पादन आहे। त्यामुळे निश्चितपणे द्राक्षाला रेट जास्त आहेत आणि एक्सपोर्टचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे। परंतु हे असताना सुद्धा यावर्षी सध्या जे काही आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, आपल्याकडचे जे द्राक्ष एक्सपोर्ट होणारे कंटेनर्स आहेत ते बऱ्यापैकी आपल्याकडचं जे JNPT जे हे आहे बंदर आहे त्या ठिकाणी अडकून पडल्याचं समजतंय। म्हणजे थोडक्यात मुख्य जो आखात देशात जाणारा हा काय भाजीपाला, कांदा आणि द्राक्ष आहे त्याच्यावर थोड्या बहुत प्रमाणात आपल्याकडे परिणाम झालेला आहे। परंतु आजची सिच्युएशन बघितली निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा तोडगा निघेल। व्यावसायिक सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत सरकारकडून अनेक दावे होत आहेत, तरी मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला रोज जेवढ्या प्रमाणात LPG गॅसचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे अनेक मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट समोर पुढील 3 ते 4 दिवसानंतर काय करावे असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान नागपूरच्या फार्म हाऊस किचन या रेस्टॉरंटनं सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी चुलीवर जेवण बनवण्याची पर्यायी योजना आखली आहे। दरम्यान सावजी जेवणासाठी ओळखल्या जाणाऱ्या फार्म हाऊस किचन या रेस्टॉरंटमध्ये 25% पदार्थही चुलीवर तयार होतात आणि त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसानंतर व्यावसायिक सिलेंडरचा हवा तितका पुरवठा शक्य झाला नाही तर आम्ही इतर पदार्थही चुलीवर तयार करू अशी भूमिका या रेस्टॉरंट मालकांनी घेतली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक जो सिलेंडर आहे, कमर्शियल सिलेंडर, त्याचा एक पुरवठा जो आहे तो बाधित होत आहे आणि त्यामुळे फार्म हाऊस किचनसारखे जे मोठे रेस्टॉरंट्स आहेत त्यांना काहीशी अडचण व्हायला लागली आहे। श्रीकांतजी, सध्या रोज किती सिलेंडर्स लागतात आणि तेवढ्या प्रमाणात ते सिलेंडर तेवढे मिळत आहेत का? अभी फ़िलहाल तो चालू है, 2 सिलेंडर लगते हैं हमको डेली, लेकिन आने वाले समय में वो 2 अगर नहीं मिल पाएंगे तो बहुत ज़्यादा अड़चनें आ सकती है। रोजचे तुम्हाला जेव्हा 2 सिलेंडर लागतात आणि पुढील काही दिवसात ते मिळू शकणार नाही तर मग त्याच्यासाठी काही प्लान तयार केला है? कारण उसके लिए इतना बड़ा स्टाफ हमारे साथ में है, इतने लोगों का रोज़गार है, हम लोग आधा खाना हमारा चूल्हे पे बनाते हैं। कुछ मेनू हमको तो डिडक्ट करना पड़ेगा जो हम दे सकते हैं और जो चूल्हे पे बन रहा है वो तो हम चालू रखेंगे, लेकिन सिलेंडर की जो स्पीड और सारी जो चीज़ें जितने मिनट में हम खाना दे पाते हैं वो शायद चूल्हे पे बना के फ्राई पैन चला के हम नहीं दे पाएंगे। वॉर के कारण ऐसा लग रहा है कि हम वापस स्टोन एज में जाने वाले हैं। हम लोग ट्रेडिशनल मेथड्स ऑफ कुकिंग की तरफ में स्विच हो जाएंगे, पर ये एक बहुत बड़ी मुश्किल की भी बात है क्योंकि इतने बड़े स्टाफ को लेके जहाँ पे हमारा इतना ज़्यादा फ्लो है कस्टमर्स का, सर्विस एफिशिएंसी इफेक्ट हो सकती है, हमारी सर्विस की स्पीड इफेक्ट हो सकती है। जो गैस पे खाना बना रहे हैं तो जितने टाइम में आप सर्विस दे सकते हैं चूल्हे पे वो प्रॉब्लम होती है। ऑफ कोर्स वो टाइम इफेक्ट होगा, जो कस्टमर्स की भी कंप्लेंट आ सकती है आने वाले समय में, क्योंकि हम स्पीड कंट्रोल नहीं कर सकते, फ्लेम कंट्रोल नहीं कर सकते।
आम्ही जे काही जेवण बनवत आहोत ते बरोबर आम्ही बनवू शकणार नाही आणि काही डिशेस कॅन्सल होते, त्याच्यामुळे काही लोकांचा रोजगार पण जाऊ शकतो. तर हे सर्व दिक्कती अगर सिलेंडर नाही मिळतील तर येऊ शकतात हे सामोरं. पुढे जर सिलेंडर मिळाले नाहीत तर नक्कीच लाकडावर आणि चुलीवर जेवण बनवण्याचं प्रमाण जो आहे तो यांना वाढवावा लागेल, कारण रेस्टॉरंट बंद करायचं नाही आहे आणि जर सिलेंडर मिळणार नाही तर हा एक उपाय आहे. मात्र जे ओपन रेस्टॉरंट आहेत त्यांनाच तो उपाय जो आहे तो लागू होऊ शकतो. जे क्लोज्ड रेस्टॉरंट आहे त्यांची अडचण जी आहे ती चुलीवरच्या जेवणातून सुटू शकत नाही. कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. लातूरमध्येही व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणू लागलाय. गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडलेत. काही ठिकाणी गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल चालकांना चुली पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून गॅस एजन्सी कृत्रिम तुटवडा निर्माण करत असल्याचा आरोप होतोय. दरम्यान 100 रुपयांनी दरवाढ होऊनही गॅस वेळेवर मिळत नसल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. तर राज्यातील गॅस तुटवड्याबाबत महानगर गॅसनं निवेदन जारी केलंय. महानगर गॅस लिमिटेडनं स्पष्ट केलंय की मुंबई आणि आसपासच्या भागात CNG आणि PNGचा पुरवठा सुरळीत राहील. जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेचा परिणाम घरगुती पुरवठ्यावर होणार नसल्याचंही MGLनं स्पष्ट केलंय. घरगुती PNG आणि CNGचा पुरवठा 100% देशांतर्गत उत्पादित गॅसद्वारे केला जात असल्यानं त्यात कपात करण्यात आलेली नसल्याची माहिती महानगर गॅसनं दिली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अर्थसंकल्पाचं कौतुक करण्यात आलं तर विरोधकांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला म्हणून टीका केली आहे. यावेळी सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. केवळ 2 लाख रुपये कर्जमाफी करून चालणार नाही, सरसकट कर्जमाफी करा अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान विरोधकांच्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री आज उत्तर देतील. तसंच इंधन टंचाई, कांदा, द्राक्षे, केळींसारख्या मालांचं ट्रान्सपोर्ट यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही फडणवीस उत्तर देतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.